आपल्या आईनंतर आपण जिला दुसरी आई मानतो ती आपली गौमाता आहे. गौमातेचा सुद्धा पाया पडावं. गावात क्रेझी बंटी तो फोटो काढायचा मला वाटते. वाव काय निसर्ग आहे यार. निसर्ग बोले तिथं फाडू आहे. हे ते इथे व्हायचे आतमध्ये गुहा आहे. ते आतमध्ये जाण्यासारखं असेल बट आपण नको जाऊया कारण काही नियमांचं पालन केलं पाहिजे. आपण उल्लंघन करू नये. ओ बंटी क्या नाही नाही बंटीला असं म्हटलं. मी काय बोलतोय ते मी जस्ट फक्त बोललो क्या नाही. बंटीवाला नाही 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 एवढंच आहे मला वाटतं. खूप थंड पाणी खूप एकदम आणि नैसर्गिक आहे. खतरनाक आहे. आय कांट कंट्रोल टू. पार्वती आहे ती मगरीवर. अच्छा अच्छा हा ती पार्वती आहे का. ओके ओके पार्वती देवी येते. ओके हा हा तिला नाव दिलेलं आहे अच्छा अच्छा. आणि जे तुम्ही जे सांगितलं ज्यांना स्वप्नात पडलं ते कुठले होते ते. फुलचिल एकदम खतरनाक प्रकारे तिथे आनंद घेतलाय. क्रेझी बंटी तो फोटो काढायचा मला वाटते. ओके पुढे अजून आहे. ओके आईचा गो यार. आई शपथ आई शपथ आई शपथ. इथे थांबूया. आईच्या गावात क्रेझी क्रेझी क्रेझी. आई ग फायनली आईच्या गावात. इथे काय करू मी लोलू की काय करू यार. क्रेझी क्रेझी. वाव बंटी थँक्यू सो मच. आय लव्ह यू बंटी. हा इथे चढू काय आईच्या गावात. अरे ह्या साईडला पडलो म्हणजे थोडंफार तोड जाऊ शकतो म्हणून जरा मागच्या साईडला तोड टाकला आणि खाली ह्या साईडला मागे पडलो. कारण पुढे पडलो तर स्वर्गात जाईन मी. स्वर्ग दिसणार नाही. स्वर्ग जाईन कारण मी इथून स्वर्ग बघू शकतो. आईच्या गावात बंटी क्रेझी यार. पिन ड्रॉप सायलेन्स आहे इथे यार. पिन ड्रॉप सायलेंट नाही पान ड्रॉप सायलेन्स आहे. आणि ढग बघा कसे दिसतात मस्त यार. वाव क्रेझी यार. दॅट्स वाय आय ऑलवेज टेल की नेचर लवर कोकणी मार्के बिकॉज निसर्ग एवढं बेकार आहे ना. बेकार इन द सेन्स काय माहिती आहे. बेकार म्हणजे मला खूप आवडणार असं. वाव काय निसर्ग आहे यार. निसर्ग बोले तिथं फाडू आहे. आणि मध्ये सोनवले सुद्धा आहे तिथे. जे आपल्या गणपतीत आपण यूज करतो ना कोकणात त्या वाल्या पिवळ्या पिवळ्या दिसतात त्या सोनवल्याच आहे. वाव फायनली आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो धार्मिक ठिकाणी. वाव अगेन आता मी घंटी वाजवली म्हणून मी व्हिडिओ चालू केली तर अगेन कोणतरी वाव भगवा दिसला. भगवा मंदिर आहे तिथे मस्त. फायनली पोचली. वाव जशी घंटी वाजत तसं माझ्या दिल की घंटी बज रही आहे. खतरनाक खूप छान वाटतं. वातावरण तर बघाल तर निसर्गात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आय एम निसर्ग वेडा कोकणी मार्क्या. इकडून पाणी असतं तेव्हा किती जाम मजा येते. बंटी बोलतो आम्ही पावसातूनच येतो बट आता तू असा अचानक मध्ये झालायस तर मग तुझ्यासाठी आता आलोय. ओ बंटी क्या नाही नाही बंटीला असं म्हटलं. मी काय बोलतोय ते मी जस्ट फक्त बोललो क्या नाही. बंटीवाला नाही 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 बिकॉज तिथे आंघोळ करताना कोणाला तरी बघितलं. सो मी तुम्हाला माहिती आहे निसर्ग वेडा. ह्याला बंटीने चप्पल काढले निघाले यार. बट आय कांट आयला कधी असं चप्पल काढवतो कारण का मला जर असं कोणाला चिल करताना बघितलं ना की मला राहत नाही. आणि फायनली मी पोचलोय. बोला जय श्रीराम जय बजरंग जय महादेव. कोणतरी बोकलतात पाण्यात. सो आपण बघूया आपल्याला बोकलायला देतात की नाही. बंटी पहिलाच बोललाय यू कांट बट बंटीला मी ओव्हरटेक करू शकतो. पाणी काही जास्त नाही आहे. इकडून पाणी पास होते. मी ढोपरावर तरी पाण्यात जाणार जीन्स भिजली तरी चालेल. वाव मस्त मस्त यार. निसर्ग वेडासाठी अजून काय पाहिजे यार. निसर्ग मस्त. वाव खतरनाक खूप छान आहे प्लेस आहे. आपण मुख्य द्वाराकडे जाऊया आधी. तर पण आईच्या गावात वाव वाव लव आय लव दिस प्लेस. वाव वाव खतरनाक खतरनाक. सुरुवात तिकडून करूया. वाव पहिलं जरा गॉगल ठेवतो खिशात. थोडंसं पाण्यात जातो कारण का आपण कुठून बाहेरून आलो आहे तर जरा पाण्यात पाय टाकणं बनत आहे. वाव खतरनाक पाणी. खतरनाक पाणी. खतरनाक खतरनाक. वाव मी भिजू शकतो का याच्यात. वाव कूल फुल चिल पाणी. मी उडी टाकेन त्याच्यामध्ये. बघूया आता कसं काय ते. मी तर भिजलोय. लेट्स सी आगे आगे होता है क्या. आपली इकडे आपल्या आईनंतर आपण जिला दुसरी आई मानतो ती आपली गौमाता आहे. गौमातेचा सुद्धा पाया पडावं बिकॉज श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.
वाव, नैसर्गिक आहे मला वाटतं हे. वाव, खतरनाक खतरनाक. वाव, इथे नंदी सुद्धा आहेत. इथे पैसे सुद्धा टाकले ते बघा, आतमध्ये पैसे टाकलेत. मी सुद्धा जाणार पाण्यात. आय एम डॅम शुअर. बंटी कुछ भी बोले यार, मैं तो जाऊंगा ही. जाणार मी जाणार. हे तुळस आहे. चला थोडं दर्शन करतो. तर फायनली मला राहवलं नाही आणि मी पाण्यात उतरलो. आणि नुसतंच उतरलो नाही तर पूर्ण आंघोळ केली, म्हणजे पूर्ण उडीच मारली, जसं नदीवर आंघोळ करतो ना तसं. कारण पाणी बऱ्यापैकी आहे कमरेपर्यंत. तर त्या व्हिडिओ ॲक्च्युली काही कारणास्तव मी हे नाही करू शकत आहे, कारण की त्या ॲक्च्युली बाय चान्स चुकून डिलीट झाल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्या दाखवू शकत नाही. नाहीतर मी पूर्ण भिजलेलो, पूर्ण एकदम फुल चिल केलं, एकदम फुल मजा मारली. आणि व्हिडिओसुद्धा त्या आडव्या उभ्या बंटी काढतोय, तर त्याला माहीत नव्हतं. सो त्यांनी उभ्या आडव्या एकच कंबाईन करून सर्व एक साथ व्हिडिओ काढले. एवढंच आहे मला वाटतं. खतरनाक रे, एवढं थंड पाणी आहे म्हणजे, खूप थंड पाणी, खूप एकदम. आणि नैसर्गिक आहे, खतरनाक आहे. आय कांट कंट्रोल टू नाव. जसं की बघितलं तुम्ही, हाऊ मच क्रेझी फॉर नेचर, पाणी, वॉटर, एव्हरीथिंग. सो मी कंट्रोल नाही करू शकलो. जीन्स होती तरी उडी टाकली मी. अरे व्हॉट इज दिस? हे बघा इथे काय लिहिलं आहे, पवित्र कुंडात उतरण्यास सक्त मनाई आहे. बट मला काय माहीत, मी वाचलंच नाही. छोटी छोटी पोरं होती, मी सुद्धा उतरलो. आणि मी सुद्धा छोटाच आहे. आय एम नॉट मोठा बाबा. आता थंडी वाजायला लागली. ही पाणी खूप स्वच्छ आहे. बंटी बोलला होता की पावसाळ्यात आहे ना, या डोंगरातून वरतून पाणी आहे, ते शिवलिंगावरती पडतं. हे बघ अशा प्रकारे आहे. आपले गणपती बाप्पा आहेत, मध्ये शिवलिंग आहे, समोर नंदी आहेत, आणि इकडे कोणती तरी देवी आहे जी की मगरीवरती उभी आहे, मगरीवरती आहे. हे बघ अशा प्रकारे इथलं आहे दृश्य. स्वयंभू आहे आय थिंक, मला वाटतं. खूप छान आहे. आता ह्यांचा फोटो आहे म्हटल्यावरती काय, हे बाबा आहेत ना, ह्यांचा फोटो म्हटल्यावरती ह्यांनी हे इथले सातत्य जपून ठेवलं असेल, किंवा हे ते इथे राहायचे. आतमध्ये गुहा आहे, इथे आतमध्ये जाण्यासारखं असेल. बट आपण नको जाऊया, कारण काही नियमांचं पालन केलं पाहिजे, आपण उल्लंघन करू नये. छोटी मुलं आहेत, त्यांच्यातच मी सुद्धा छोटाच होतो. आंघोळ गेली, मस्त सुरू टाकले, मजा आली, जाम मजा आली. तिथे बघा देवीसारखी एक मुलगी बसली आहे. बघूया ती काय बोलते, तिच्याशी बोलूया आपण, काय ते बोलूया, बघूया काय बोलते. हां मी सांगू तिला, बघूया ती कोणासोबत आले, बोलूया तिच्याशी जरा. कोणासोबत आले तू? हां कोणासोबत आले का तू? दादासोबत आले? बोलत नाही ती, थोडी इंट्रोवर्ट आहे आय थिंक सो. अच्छा अच्छा, नाही अशी माहिती देणं गरजेचं आहे ना. अच्छा अच्छा, हां हां हां. अच्छा अच्छा, हां. गावच्या पेन्से म्हणून रामकृष्ण विनायक पेन्से ब्राह्मण, हां हां हां. त्या ब्राह्मणांना 1938 ला भारत पाकिस्तान कराची बाउंड्रीवरनं सँडिल नावाच्या ऋषीने स्वप्नात दर्शन दिलं. असं ठिकाण आहे आंबोलीला, पूर्व दिशेला जा आणि शोधून काढ. आणि ते पण स्वयंभू आहे. अच्छा, त्या भटजीने शोध लावला. अच्छा अच्छा, त्याच्या पूर्वीपासून होतं, पण कोणाला माहित नव्हतं. त्याला नाव त्या स्थळाला हिरण्यकेशी दे. हिरण्य म्हणजे सोनं, केशी म्हणजे केस. ती पार्वती मातेला सोनेरी केसांची देवी अशी उपमा दिलेली आहे. आणि तिचं नाव नदीला दिलं. कोणत्या नदीला? हिरण्यकेशी नदी. अच्छा अच्छा, हां हां. तिचं मला वाटतं सुरुवात इथून होते का, की अजून वरतून आहे? तिथून सुरुवात होते. अच्छा अच्छा, हां. नदीची सुरुवात इथून. हां हां हां. ही जाते इकडे आजरा, गडिंगला, संकेश्वर आणि पंचगंगा कृष्णाला मिळते. त्यात ती पार्वती आहे, ती मगरीवर. अच्छा अच्छा, हां ती पार्वती आहे का? ओके ओके, पार्वती देवी आहे त्या. ओके, हां हां. तिला नाव दिलेलं आहे अच्छा अच्छा. हिरण्यकेशी. आणि जे तुम्ही जे सांगितलं ज्यांना स्वप्नात पडलं, ते कुठले होते? ते वेंगुर्लाचे भटजी. वेंगुर्ल्याचे भटजी होते का? ओके ओके, वजराट. अच्छा अच्छा. ती खाली समाधी आहे ना, ती त्यांची. मग तेव्हाचं काय, म्हणजे असं मूर्ती, गणपतीची मूर्ती होती स्वयंभू की? गणपती नंतर स्थापन केला. अच्छा, स्वयंभू शिवलिंग होतं. शिवलिंग स्वयंभू होतं. आणि ते आता आहे का? आता ते आता नवीन वाटते मला. आहे, त्याच्या खाली आहे, त्याच्या खालती आहे. ओके त्याच्यावर बसवलं. ओके ओके, बरोबर. स्वयंभू शिवलिंग होतं, त्याच्यावरती नवीन आता. हिरण्य गर्भेश्वर असं नाव आहे. अच्छा अच्छा, हां.
शंकराराम हिरण्यगर्भेश्वर, पार्वतीला हिरण्यकेशी. ओके, बरोबर बरोबर. हा, असं नाव दिलं. लोक विचारतात हिरण्यकश्यप होता काय? हिरण्यकश्यप राक्षस होता, भक्त प्रल्हादचा बाप. ओके. त्याला भगवान श्री नरसिंह होता दोन पोट वाढून मारलं. अच्छा. त्याचा इथे काही संबंध नाही. बरोबर. साक्षात शिवशक्ती, स्वयंभू शिवलिंग आणि नदीचा उगम असतात. मस्त आहे, मस्त आहे. जागा आवडली आपल्याला. पूर्ववाहिनी नदी पूर्वेला उगम पाहून हायवेला टर्न मारून पूर्वेला होते. ओके ओके. बाकीच्या नद्या कशा पूर्वेला उगम पाहतात आणि पश्चिमेला होतात. हा, बट ही असं नाहीये. नाही नाही, हीच नदी अशी आहे पूर्ववाहिनी. अच्छा अच्छा. सुरुवात होते तिकडे आणि त्या साईडला जाते असं. हा, त्या साईडला होते. बरोबर. ते पूर्वेला उगम पाहून अशी हायवेला टर्न मारून पूर्वेला जाते. परत पूर्वेला जाते. ओके ओके. पूर्ववाहिनी नदी. ओके, चालेल चालेल. असं त्या स्थळाला नाव दिलं हिरण्यकेशी. ओके. ते लोक विचारतात हिरण्यकेशी कसं काय नाव दिलं. आम्ही सांगतो बरोबर. आणि ऋषी बघा, वेंगुर्ला कुठे, आंबोली कुठे आणि वजराट, वजराट वेंगुर्ला आणि भारत पाकिस्तान बांधली कुठे, असा 2 वेळा सैन्य ऋषींनी दृष्टांत दिला. बरोबर. नाही नाही, पहिलं देवाचं खूप अस्तित्व पहिलं होतं, पण आता कसं जसं वेळ जाते तसं असं तो अस्तित्व देवाचं थोडं थोडं कमी होत चाललं. हे करतात ना, हे कसं पवित्र ठिकाण असतं. हा, ते उल्लंघन करतात काही लोक. बरोबर. त्याला हे करत नाही, दारू बिंदंगा करतात पावसात वगैरे. बरोबर बरोबर बरोबर. नाही, हो हो. मस्त जागा आवडली आपल्याला, मस्त आहे, छान आहे. तर अशा प्रकारे इथले गावचे स्थायिक जे व्यक्ती आहेत त्यांनी आपल्याला थोडंफार देवाचं सांगितले, जे की मला सांगायची गरज नाही. तर मी फुल चिल एकदम खतरनाक प्रकारे तिथे आनंद घेतला आहे, ते तुम्ही जसं की बघितलं असाल. तर चला, तर मग आपला व्हिडिओ संपूया आणि आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी जाऊया. तर बघूया आता पुढे आपण कुठे चाललो आहे. बाय बाय.